किंवा कट्टेकारी मंडळी येऊन त्याला त्या होळीला नथनी घालतात आणि मग ती ओढायचा कार्यक्रम सुरू होतो आणि तो मग रात्रभर चालू असतो। आणि हे रात्रभर कार्यक्रमामध्ये जे कोण येतील ते सर्वांचे पोते मारले जातात। रात्री आपल्या मस्तपैकी चमचमीत जेवण जेवचा तर ह्याची ती ही लगबग हा। तर चला ह्या जेवण तर चालूच राहू त्याला, रात्री आपल्या पोट भरून जेवचा। बटाट्याची भाजी, तिखटी डाळ, भात, चिकन। मग आता जोर कोणच जास्त? चिकनवर जोर, चिकनवर जोर। चिकनवर जोर। चिकन एकदम मस्त वेगळी झालेला। आता पोदे माजूक तयार सगळे आहे ना। चिकन खाऊन पोदे माजूचे आहे सगळ्यांना घेऊन यायचे ना। याद या ना शाकाहारी नको, फोडी घाल काय फोडी घाल, बाकी नको घालू। बाकी हात राहते। तर मित्रांनो फायनली होळी उडूक सुरुवात झालेली या। तर चला मित्रांनो, होळी रे होळी। मटण खाऊन नाही वाढलेल्यांचे फोडे, कटेकरांचे फोडे। फुलाचा गजरा घातल्याने पाडून ते का। नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज होळी आणि होळीचे सर्वप्रथम तुमका खूप खूप शुभेच्छा। कारण आज प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये विविध परंपरा असतात आणि काय काय ठिकाणी तर आजच होळी दहन केलं जातं। परंतु आमच्या गावची ही वेगळी परंपरा म्हणजे आज आमच्या हे गावातील मानकरी म्हणजे देवादेवीच्या मंदिरापासून ही होळी कुठल्या गावात म्हणजे खयच्या गावात ह्या कोणाकच माहीत नसतं आणि ती होळी त्या ठिकाणी जाऊन तोडली जाणार आज। आणि मग ती रात्री विविध गावातील बारावाडीतील ग्रामस्थांच्या मदतीने किंवा प्रत्येकाक जो मान दिलेला असतं ते मानकरी त्या आपलं काम करतात आणि ती होळी इथपर्यंत आज रात्री घेऊन येतील आणि मग ती रात्री सगळी ती या ठिकाणी साफसफाई करून उद्या सकाळी ती होळी उभी केली जाईल। मग उद्या रात्री ही होळी दहन केली जाणार। तर मित्रांनो, हो होळीचं आगळं वेगळं सोहळं तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळणार आणि होळी आणतानाचे जे फोदे प्रकार असतात तो मोजताना देखील तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। मित्रांनो, आमचे देखील बरेच जण फोदे मोजतात, ते देखील तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळणार। मजा मस्ती असतात, धमाल मस्ती असतात। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या जामसंडे गावातील जी होळी उत्सव तुमका बघताना खरोखर एक आनंद मिळतलो, कारण हा आनंद इतर ठिकाणी नसतलो, याच गावामध्ये असं बघू मिळतं। आणि ही खरोखर होळीचा उत्सव तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका। आता आपण ना दिरबादेवीच्या मंदिराकडे गेलो आणि या ठिकाणी सगळे ग्रामस्थ आता जमा हळूहळू सुरुवात झालेली आहेत। ही गाडी देखील इलेली आहे, म्हणजे ह्या गाडीतून जा होळी तोडूसाठी सामान लागतं आता भरलं जातं या गाडीत। आणि ह्या आमचा दिरबादेवी रामेश्वराचा मंदिर। तर खरोखर आता आपल्या खया नक्की होळी तर आता आपल्या थोड्या वेळातच समजत, कारण या गाडीच्या मागे मागे आपल्या जावचा अजून होळी नक्की खया एक्झॅक्ट ठिकाण 2 गावांची नावं सांगितली जातात, परंतु खया तर अजून आमका माहित नाही। तर आता हे सगळे हसतात। तर चला आपण गाडीच्या मागे जाऊया, त्यानंतर आपल्या होळी खयच्या गावात ती समजत। भटवाडीमध्ये सोहनीवाडी आणि या गावामध्ये होळी असल्याचं आता समजलं, म्हणजे बऱ्यापैकी सोहनीवाडीतच इलं। आणि हो जो उतार होतो ना एकदम डेंजर, होळी एवढी तोडण्याची जी कसवा ही ह्या कनेरकरांकडे आणि होळी सगळी कनेरकर तोडतो। तेव्हा माझ्या बरोबरच मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा या वैशिष्ट्य आहे या कनेरकरांचा। सोहनीवाडीत इलं आणि आता कोणाची होळी हे आपल्या थोड्याच वेळात समजत। सगळे मानकरी आहेत, गावातील जे प्रमुख व्यक्ती आहेत ते या ठिकाणी इलेले आहेत।
तर समीर कदम म्हणून व्यक्ती आणि हा तर आपल्यावर पप्पी बरोबर राहत आपले सगळं आता सांगित. आता इथे आपण सोनीवाडीमध्ये जाणार आहोत. आंबा बघितलेला आहे, ते धोपटे आणि आदम मानकरी बघतात ते आता त्या आंब्याच्या मुळा परिणामाने नेणार. मग आता तिथे आम्ही 12-5 सर्व एक फळ ठेवणार आणि बोंब मारणार आणि मग तो आंबा तोडल्यानंतर मग रात्री जेवण इथे होतं. चिकन खाणाऱ्या चिकन आणि चांगलं आणि शाकाहारी आणि शाकाहारी असं जेवण कार्यक्रम झाला की मग कट्टेकारी मंडळी येऊन त्याला त्या होळीला नथनी घालतात आणि मग ती ओढायचा कार्यक्रम सुरू होतो आणि तो मग रात्रभर चालू असतो. आणि हे रात्रभर कार्यक्रमामध्ये जे कोण येतील ते सर्वांचे पोदे मारले जातात. म्हणजे ते पोदे मारण्याचं त्याचं महत्व असं आहे की ते पोदे मारून घ्यावेत म्हणजे तर किरीवारी सगळी जाते. आता तो सगळा कार्यक्रम आता आपण जाऊया त्याला होळीच्या ठिकाणी. होळी भरपूर आतमध्ये आणि ही होळी घेऊन जाताना एवढी मजा येतली किती विचारता सोय ना. एकदम आतमध्ये होळी. तर जाऊया. हे बघा होळी फायनली आम्ही सोनीवाडीत ज्या ठिकाणी आमची होळी त्या ठिकाणी इलो. मान्यवर देवीचे तर त्या ठिकाणी त्या मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी होळी खाप मारलं जात आणि त्यानंतर मग ही होळी तोडण्याचा कार्यक्रम सुरू होईल. तर जे मानकरी आहेत देवळातले त्यांच्या हस्ते 5 कुऱ्हाडीचे घाव मारले जातात आणि नंतर मग ही होळी जो कन्हेरकर आपले तो नंतर व्यवस्थित बाहेर काढी. बोंबाबोंब तर मारून झाली या मानकरांच्या हस्ते. जे मानकरी आहेत 5 मानकरी आहेत त्यांच्या हस्ते 5 घाव मारले जातात या आंब्यावर म्हणजे आमच्या होळीवर. आणि त्यानंतर मग आता जे कन्हेरकर आहेत मूर्ती लहान पण कीर्ती महान एवढं मोठं उंच लांब लचक आंबो तोडण्याची जी कसबा ती खरोखर एकदम भारी आहे. जंगलमय भाग आजूबाजूचं बघितलं असतं तर या जंगलमय भागातून जी होळी बाहेर काढतात ती खरी मजा असतली आणि ती सोहळं तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण तो सोहळं बघण्यासारखं असता. मित्रांनो तुमका मगाशी त्यांनी सांगितलेलं की जी पोदे मोजण्याचा प्रकार तो भरपूर होता आणि माझे पण देखील भरपूर मोजले जातात. तर त्याच्यात काय राग मानण्याची गोष्ट नाही परंतु एक आनंदाचा सोहळा वेगळा असता तो देखील आपण अनुभवणार. तर मित्रांनो तुमका मी बोलले ना कन्हेरकर तर ही व्यक्ती आहे कन्हेरकर. बघा व्यक्ती केवढी तर आता हे माळावर चढतलो आणि होळी तोडूक सुरुवात केली. जोपर्यंत कन्हेरकर होळी तोडीत आणि आपण जी आता होळीची वाट म्हणजे कारण का जरा अडगळीत त्याच्यामुळे ती वाट थोडी बघूया कारण ते गावातले म्हणतात की आमच्या वाडीतूनच होळी जाऊ कोय म्हणजे प्रत्येकाचं एक वाटतं की बाबा देवीची होळी आपल्या गावातूनच किंवा वाडीतूनच जावी म्हणून प्रत्येक जण हसून पण एक वाट पण आपण बघूया ही वाट कशी आहे ती दिवसात तुमका दाखवते आणि रात्रीची धमाल देखील तुमका रात्री दाखवते. तर आपण वाट कशी आहे ती बघूया. सोनी फणस सोनी एकदम चांगली मस्तपैकी मळ्यातून वाटा आणि डायरेक्ट आता इथून पुढे रस्तो तर आता वाट तर चांगली आहे. वाटेची पाहणी झालेली आहे. तर आता परत आपण त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी होळी तोडली जाते. मित्रांनो तुम्ही म्हणशाल की ही लगबग कसली तर ही लगबग रात्री येणाऱ्या मंडळींच्या जेवणाची व्यवस्था केली जाता आणि ही सगळी मंडळी म्हणजे एका गुण्या गोविंदाने हो सोहळो केलो जाता आणि त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकांका म्हणजे गावातील जे ग्रामस्थ असतील त्यांना 2 पद्धतीचा जेवण केलं जाता. शाकाहारी देखील केलं जातं आणि मांसाहारी देखील जेवण केलं जातं. तर या ठिकाणी सगळी ही महिला वर्ग कोण कांदे कापता कोण खोबरा किसता
तर ह्या सगळा काम चालू असताना रात्री आपल्याक मस्तपैकी चमचमीत जेवण जेवचा तर ह्याची ती ही लगबग हा. तर चला ह्या जेवण तर चालूच राहू त्याला रात्री आपल्या पोट भरून जेवचा तर ह्या जेवण करून दे आपण होळी तोडूक जाऊया. मित्रांनो ह्या ना रतांब्याचं झाड आहे बघा. हे रतांबे म्हणजे कोकमा म्हणतात ना आपण ती ह्याच्यापासून बनवतात. हे बघा हा हे बघा ह्याची आमसूल म्हणतात ना. हे बघा ही पानं खातात अशी म्हणतात. हे बघा तेजा म्हणतात पानं खातात. हे बघा हे रतांबे अजून बारकी झाले ना. हे बघा हिरवी आहेत असे. हे बघा असे. तर चला रतांबे तुमका दाखवलं. आता आपण परत होळीकडे जाऊया. तर किती लागत त्याच्या मटा 50 किलो लागा. आणि आज वार हा चांगलो रविवार 50 किलो कोकोआ 50 किलो कोकोआ. तर मित्रांनो 50 किलो कोकोआ आणि वार देखील रविवार. त्याच्यामुळे आज ना जो तो आडवा हातच मारतो. त्याच्यामुळे काय थांबा तुम्ही आपण होळी तोडूया आणि रात्री मस्तपैकी ना आडवा हात मारू घेऊया. चला मित्रांनो होळी तर व्यवस्थित ना तोडून झालेली आहे आणि आता कनेरकरांचे सगळे फांदे होते आजूबाजूचे ते सगळे मारल्यानच. आणि आता तो बघा तो रशीच्या साह्यांना खाली येत आणि बाकीच्या नंतर मग ही मंडळी ना त्या साईडला सगळी झाडं या साईडला सगळी झाडं. मग त्याच्यामुळे ही एक अशी जागा की या साईडला पूर्ण होळी ओढू शकतात. फायनली आमची होळी तर व्यवस्थित साफ करून झाली. आजूबाजूचे फांदे सगळे तोडून झालेत आणि आता ह्या रशी टाकण्याचं काम चालू आहे. रशी टाकण्याचं कारण म्हणजे काय की जी होळी आहे ती एका साईडला व्यवस्थितरित्या पडावी म्हणून हे रशी टाकण्याचं काम चालू आहे. नंतर होळी तुटलेली आहे आणि खरोखर एक जल्लोष झालेला आहे बघा. ढोल ताशाचा गजर देखील वाजूक सुरुवात झाला. होळी छानपैकी मस्तपैकी तुटलेली आहे. तर चला आता ती बाकीची सगळी साफसफाई करून घेतील आणि मग प्रत्येक मानकऱ्याचा जो मान आहे तो प्रत्येक मानकरी आपलं चांगल्या पद्धतीने निभावी. मित्रांनो येणाऱ्या पाहुण्यांका समीरना चाय आणि लाडूची व्यवस्था केली आहे. तर प्रत्येकाची चाय आणि लाडू दिला जाता. सगळ्यांनी मस्तपैकी चहा लाडू खाऊन झालेले आहेत आणि आता होळी तुटलेली पण आहे. तर होळी तर तोडून झालं आणि या ठिकाणी आमच्या होळीवरती शेरो बांधलं जातं. म्हणजे शेरो म्हणजे काय सागाचा झाड असता. ता या ठिकाणी बघितलेला म्हणजे होळी शेजारीच असता. तो आता साग तोडूक चालतं त्याला शेरो म्हणतात आमच्याकडे. त्याच्यावरती ही चिवारीची काठी असतात. म्हणजे साधारण ह्यो पण 20-25 फुटाचा असता. होळी नाही म्हटलं तरी 25-1 फूट असता आणि त्याच्यावरती मग 10-15 फूट ही चिवारीची काठी असतात. तर आपण आता शेरो तोडूक जाऊया. तर मित्रांनो ह्यो कॅन्सल झालं म्हणतात. नजरे म्हणजे पसंत नाही पडत म्हणतात. पोरगी पसंत तशी पडतात तशातलाच भाग आहे. पसंत पडत नाही पोरांका. त्याच्यामुळे म्हणतात परत तिकडे काय नवीन एक बघितलं ना त्या ठिकाणी जावं म्हणता. झालेलो आता दुसरं काही बघितले नाही. त्याच्यामुळे हे जाणकार सांगतात तो चांगलो हा योग्य प्रकारचा तरी ते काय ऐकत नाहीत पोरे. आता ते परत दुसऱ्या जागेवर जावता. तर चला जाऊया दुसऱ्या जागेवर. मकरंद थंय बघून येलो एकदम एवढ्या मस्तपैकी होतो. मग काय सांगता धोंडे सांगत मग तुझं पण अंदाज फेल गेलो. मला ऐकाक तयार राह. चांगलं आहे ना उलट तो एकदम तर मित्रांनो आता ना या ठिकाणी मेस्त्री आहेत ना त्यांचा मेस्त्रींचं काम असतं. म्हणजे वरच्या बाजू नटणीसाठी होल करणे आणि खालच्या बाजू असे 2 पद्धतीचं होल आता मेस्त्री करतले आणि नंतर मग कटेकरी येतले आणि होळीने सुरुवात करतात. तर सगळं नंतर तो सोहळा आपण नंतर बघणार आहोत. तर मित्रांनो आता हेच थांबेल. नंतर रात्री परत भेटूया. तर मित्रांनो रात्रीचे 9 वाजलेत आणि आता
जेवणाची व्यवस्था या मंडळींनी केलेली आहे. आपण जेवणामध्ये बघितलं तर आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी चिकनवर जोर असतो लोकांचं. आणि हो डाळ कोण नाही खात आहे बरं, काकी सांगता डाळ कोण नाही खाता. पण काय काय केलं काकी जेवण? बटाट्याची भाजी, तिखटी डाळ, भात, चिकन. मग आता जोर कोणाच जास्त? चिकनवर जोर. चिकनवर जोर. रविवार असल्या कारण चिकनवर जोर. तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे चिकनवर जोर आहे. आणि ही बाकीची सगळी महिला मंडळी ह्या साईडला बसलेली आहेत आणि या ठिकाणी सगळी पुरुष मंडळी बसते. तर चला आता आपण जेवण जेवूया. जेवणामध्ये नक्की चव कशी आहे जेवणाची ती देखील आता बघणार होती. ही मंडळी या साईडला जेव बसलेली. मस्तपैकी ना जेवण देखील दिलेला. चिकनचा सुका, चिकन कांदो आणि आता आज रविवार असल्यामुळे मस्त की आडू हात मारे. बाकीची सगळी मंडळी ना बसलेली. ही पाटकरवाडीतली सगळे होते बघा. त्यांचा माणूस मेन ह्या पाटकरवाडीला स्वप्नीत काही गायबा ते हे आपले विचार जेवले. मी आता त्यांना आधार गावले तेवढं. चला आम्ही जेवण घेतो, तुम्ही जेव घ्या. चिकन कसा आला? चिकन एकदम मस्त पैकी झालेला. आता पोदे मालूक तयार सगळे आहे ना. चिकन खाऊन पोदे मधूचे सगळ्यांना. तर चला मित्रांनो जेवण घेतो. बघा आपलं ना चिंदरकरकडे वाढूसाठी जामसंड्यात तुमका गावतात रिक्षावाले त्यांचे माका पोडी घालता आलं मन लावून त्यांना माहिती. तर जामसंड्यात 10 वेळा बोलतोय मी. घेऊन यायची ना याद या ना शाकाहारी नको फोडी घाल काय पोडी घाल बाकी नको घालू. बाकीचा हात राहते. मस्तपैकी जेवण तर झालेला आणि आता हे कट्ट्यावरील ग्रामस्थ इलेले आहेत. कारण ह्यो होळी ओढण्याचा मान ह्यो कट्टेकरील ग्रामस्थांका गाभीत समाजाची ती मंडळी आहेत त्यांका आता ती ग्राम मंडळी सगळी ह्या होळीत सर्वप्रथम नथनी घालतील आणि नंतर मग सगळ्या गावासह ही होळी ओढत देवळापर्यंत जाते. तर आता ही सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळणार. तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत थांबा. आज या होळी ओढतानाची जी धमाल मस्ती असता, एकमेकाची जी पोदे मोजण्याची मजा असता ती औरच असता. तर आता चला ही सगळी मंडळी इली आहेत, कट्ट्यावरील ग्रामस्थ इलेले आहेत हे सगळे. तर आता नंतर मग बघू पुढे काय काय होतं. आता या ठिकाणी ना आपल्या होळी नथनी घालण्याचं काम चालू झालं. ही सगळी मंडळी इलेली आहेत कट्ट्यावरची. तर आता ही नथनी घालण्याचं काम चालू आहे. असंच ही पुढे पण घालतली आणि पाठच्या बाजूक देखील घालते. अशा 2 ठिकाणी ही नथनी घालतात. त्यानंतर मग सगळी होळी ओढली जाणार. तर आता ही सगळी प्रक्रिया तुमका टप्प्याटप्प्याने बघू मिळणार. ठिकाणी खालच्या बाजूक देखील अशी नथनी घातली जाते आणि पुढे देखील वरच्या बाजूक देखील अशी नथनी घातली जाते. तर तुमका मी पुढे आता जी मुख्य वरतो शेंडो हा त्या ठिकाणची बाजू दाखवते. साधारण हाकडे काळो कोचलो पर्यंत तुमका दाखवते. आता ही होळी तुटलेली आहे, खाली पडलेली आहे. इथे आम्ही आता ही जी नथनी दिसते ही नथनीला रशी बांधलेली आहे आणि ती रशी बांधून आता सर्व कट्टेकारी ह्या रशीला लागणार. दोन्ही बाजूने रशी बांधलेली, 4 बाजूला 4 रशा आणि गावची मंडळी त्याच्याबरोबर असणार. आणि इथून आता बोब मारल्यानंतर मानकऱ्यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही होळी ओढायला सुरुवात करतो. तर मित्रांनो हे बघा आता एकमेकाचे फोदे मोजूक ना सुरुवात केलेली आहे. मित्रांनो फायनली होळी ओढूक सुरुवात झालेली आहे. तर चला मित्रांनो होळी रे होळी.
बघितलास की प्रत्येक जण आपलं हे फोदे मोजता, काय ही धमाल असता. अजून बरीच आत्ताशी होळी ओढूक सुरुवात झालेली आहे. अजून बरंच टप्पो पार करूचा म्हणजे दिरबादेवी मंदिरापर्यंत ही होळी घेऊन जाऊची आणि ही धमाल मस्ती अशीच तुमका बघूक मिळणार. तर मित्रांनो शेवटपर्यंत थांबा आणि धमाल मस्ती आवर्जून बघा आणि प्रत्येकांचं कसं फोदे मोजता हे देखील तुम्ही आवर्जून त्याचा आनंद घ्यावा, कारण का ही एक वेगळी मजा असता. मित्रांनो या ठिकाणी गडगोईल्यामुळे गडगोनं फोडूक लागतला. तर आता ही सगळी मंडळी आहे ना गडगो फोडतली, कारण एवढी मोठी होळी गडग्यावरून उचलून नेणं शक्य नाही. त्याच्यामुळे आता गडगो फोडण्याचं काम चालू आहे. मित्रांनो बघितला ती अशी परिस्थिती हा काही काही जाऊ शकतो ओढू शकता. आता बघितलं मी रस्त्याच्या मध्ये गुंतलंय आणि माका पूर्ण ओढलंय नाही, त्याच्यामुळे ही सावधगिरी बाळगूक लागतात. अरे काय करतील याचा नियम नाही. फुलाचा गजरा गजरा शोभे दिरबाईला वाटली नथ नाकाला. एक हार फुलाचा गजरा गजरा शोभे घालून वाटली नथ नाकाला. बघितलात की होळी ओढताना काय ती धमाल असता. ही प्रत्येक जण ना फोदे मोजणाऱ्यांचे हे असे फोदे मोजत असतात, त्याच्यामुळे आमचे देखील अनेक वेळा मोजत असतात आणि कोण पडता किती आणि काय किती. पण ही होळी ओढण्याची ती काय धमाल असताना ती काय वेगळीच असता. तर ही मजा अनुभवण्यासाठी तुमका शेवटपर्यंत थांबूक लागणार आणि हा आनंद घेऊक लागणार. आणि प्रत्येक जण बघा कसं आनंदी हा आणि खरोखर ह्या काट्या कुट्यातून ही होळी ओढत ओढत आपल्या बाहेर घेऊन जायची. ही वजाच काय ना वेगळी असता. तर चला हे बघा घातल्याने पाडून ते का बघा गडगो देखील कोसळून घातल्याने बेडा होता त्याचा.
तर मित्रांनो है ना गडगो होतो, तर बेळा बघितलं तुम्ही तोडून टाकल्याने आता या गडग्यात अडकली या, त्याच्यामुळे ती देखील काढून घेतात आणि पुढे सगळी ही पूर्ण रयत सगळा बारीवाड्याचा ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. पुढे जाऊचीच परवानगी नाही, कारण का गेलो का खोदे मोजतात सगळे. तर चला ही आनंद घेत राहा, मजा मस्ती तर होत राहतली या. त्या ठिकाणी पूर्ण असं चढावा आणि चढावा आता ह्या काही शक्य नाही, त्याच्यामुळे बरोच ह्या काट्याकोट्यातून ह्यो मार्ग काढत इथपर्यंत येईल आणि आता पूर्ण चढावा. या चढावा आता पूर्ण ताकद लागणार, त्याच्यामुळे ही सगळी मंडळी आता निवांत 10 मिनिटं बसलेली आहेत आणि त्याच्यानंतर मग आता पुढचा प्रोग्राम चालू आहे. तोपर्यंत हे बाकीचे पोदे मोजतात तर त्यांना ते मोजून देत, आपण थोडा आराम करूया. तर मित्रांनो या ठिकाणी कट्टेकर जरा चढाव असल्यामुळे थांबले होते, परंतु तिकडे गाडी म्हणा किंवा भडसाळे म्हणा किंवा अन्य मंडळी गावातली बाकीचे मंडळी कट्टेकरांचेच पोळे मोजतात. तर आता कट्टेकर पण देखील उठले आहेत आणि होळी ओढूक सुरुवात झालेली आहे. मित्रांनो बघितलात की ह्या जामसंडे गावात कशी होळी साजरी केली जाते. म्हणजे आज आमची ही होळी तोडली गेली आणि आज बघितलात की आणताना आणि येणाऱ्या मान्यवरांका जेवणाची देखील व्यवस्था केली जाते. म्हणजे जेवण 2 पद्धतीचा केला होता, शाकाहारी देखील आणि मांसाहारी देखील. चिकन होता, त्याच्यामुळे चिकनवर देखील तुटून लोक पडले आणि त्यानंतर मग जे कटेकरी ग्रामस्थ येतात त्यांचं मान असतात. त्यानंतर ही होळी ओढण्याचं आणि होळी उभी करण्यापर्यंतचं हे मान आता उद्या कटेकरांकडे असेल आणि त्यानंतर मग विधिवत पूजा देखील तुमका होळीची कशा पद्धतीने केली जाते ह्या सगळ्या काय तुमका उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू मिळणार. मित्रांनो आताचा व्हिडिओ तुम्ही बघितलात की एकंदरीत आपण जरी व्हिडिओ शूटिंग करत असलं तरी आपले देखील फोदे मोजत होते. अनेकांचे त्याच्या म्हणजे दारातून येणाऱ्यांचे, जाणाऱ्यांचे, ओढणाऱ्यांचे प्रत्येकाचे फोदे मोजले. आज कसल्याही गोष्टीचं राग नसता, गाड्यांचे देखील फोदे मोजले जातात. त्याच्यामुळे असं कसलोही राग मानलो जात नाही आणि हीच एक संधी असतात. त्याचा संधीचा फायदा प्रत्येक जण घेत असतात आणि तो फायदा घेताना तुम्ही बघितलं असतं. मित्रांनो एकंदरीत हो आमच्या या गावी होळी आणण्याचा कार्यक्रम होता. हे कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्याकडे कशा पद्धतीने होळी आणली जाता ह्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमका नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. तोपर्यंत हसत राहा, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. मी परत येतोय, तवसर तुम्ही स्वतःची काळजी घेवा. आणि मित्रांनो उद्याचा देखील व्हिडिओ बघू विसरू नका, कारण उद्या होळी उभी करणार आणि होळी उभी केल्यानंतर जे विविध कार्यक्रम असतात, म्हणजे आता हे कट्टेकरी असतात, ते गावातील जे घाडी असतात, मानकरी असतात, त्यांना जी होळीचे जे साला असतात ती सालपाटा फेकून मारणे किंवा शेणकूट फेकून मारणे अशी विविध गोष्टी तुमका उद्याच्या व्हिडिओत बघू मिळणार. मित्रांनो आता शुभरात्री. अजून होळी काही येली नाही, अजून 3 ते 4 तास लागतील. मी लवकर निघालय. तर आता बघितलं तुम्ही साधारण आता काय सरळ रस्त्याक होळी लागली आहे, लवकर येतली, त्याच्यामुळे अजून 2.5 ते 3 तास लागतील. मी लवकर येतो. मित्रांनो पुन्हा एकदा शुभरात्री. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळींका शेअर करा. धन्यवाद.